नमस्कार, मी वर्षा सावंत. स्वागत आहे आपले लोकशाही भारत न्यूज मध्ये. आजच्या दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेणार आहोत. चला पाहूया आजच्या ताज्या बातम्या. पनवेल तालुका पोलिसांकडून पावसाळी पर्यटनावर नो एंट्री, नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य. पनवेल तालुका पोलिसांनी आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी एक महत्त्वाचा आणि प्रतिबंधात्मक निर्णय घेतला आहे. पनवेल तालुक्यातील सर्व प्रमुख धरणे आणि धबधबे यांसारख्या पावसाळी पर्यटन स्थळांवर पर्यटकांना प्रवेशबंदी घालण्यात आली आहे. हा निर्णय पावसाळ्यात घडणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी आणि नागरिकांच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी घेण्यात आला आहे. पावसाळ्यात निसर्गाच्या सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी अनेक पर्यटक पनवेल परिसरातील गाढेश्वर, देहरंग, मोरबे यांसारख्या धरणांसह वारदोली धबधबा, कुंडी धबधबा, हरिग्राम नदीपात्र, दोधाणी, चिंधरण, महोदर, शांतिवन नदीपात्र, माची प्रबळ आणि गाढी नदीपात्र यांसारख्या विविध स्थळांना भेट देतात. मात्र या ठिकाणी अनेकदा दुर्दैवी अपघात घडल्याचे निदर्शनास आले आहे. या संभाव्य धोक्यांना आळा घालण्यासाठी पनवेल तालुका पोलिसांनी कठोर पाऊल उचलले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वाजे फाटा येथे कडक नाकाबंदी लावण्यात आली आहे. या नाकाबंदीवर पोलिसांचा चोख बंदोबस्त असून स्थानिक रहिवाशांव्यतिरिक्त इतर कोणालाही या प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये प्रवेश दिला जात नाही. पनवेल तालुका पोलिसांनी घेतलेल्या या निर्णयामुळे पावसाळ्यात उद्भवणारे संभाव्य धोके प्रभावीपणे टाळण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे. नागरिकांनी पोलिसांच्या या आवाहनाला सहकार्य करून स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी जबाबदारीने वागावे असे आवाहन पनवेल तालुका पोलिसांनी केले आहे. आजच YouTube वर लोकशाही भारत न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.